प्रश्न: पाणी शरीरावर गेल्यावर काय वाटतं? उत्तर: पाणी शरीरावर गेल्यावर थंडावा जाणवतो. शरीराला हलके आणि ताजेतवाने वाटते. मन प्रसन्न होते आणि उष्णता कमी होते. दिवसभराचा थकवा कमी होण्यास मदत होते. प्रश्न: सोबत हे काम करा ती कधीच नाही म्हणणार नाही. उत्तर: जेव्हा तुम्ही तिच्यासोबत आदराने आणि समजून काम करता. एकमेकांचा सन्मान राखणे महत्त्वाचे असते. संवाद स्पष्ट आणि सकारात्मक असावा. विश्वास आणि सहकार्य यामुळे नातं मजबूत होते. प्रश्न: संबंध केल्यानंतर किती दिवसात ती जागा पूर्ववत होते? उत्तर: शरीर नैसर्गिकरित्या लवकर पूर्ववत होत असते. प्रत्येक व्यक्तीची शारीरिक रचना वेगळी असते. आरोग्य, वय आणि परिस्थितीवर ते अवलंबून असते. योग्य विश्रांती आणि काळजी घेतल्यास सर्व ठीक राहते. प्रश्न: धी जर घट्ट पडलं तर काय समजावे? उत्तर: धी घट्ट होणे हे नैसर्गिक प्रक्रिया आहे. दूध योग्यरित्या आंबले असल्याचे ते लक्षण आहे. तापमान आणि वेळ यावर त्याची घट्टपणा अवलंबून असतो. योग्य पद्धतीने ठेवल्यास धी चांगले तयार होते. प्रश्न: पत्नी दुसऱ्याकडून येऊन आल्यास ही निशाणी असते. उत्तर: नात्यात विश्वास असणे सर्वात महत्त्वाचे आहे. फक्त बाह्य लक्षणांवरून निष्कर्ष काढू नये. स्पष्ट संवाद आणि समजूतदारपणा आवश्यक आहे. संशयाऐवजी विश्वास ठेवणे नात्यासाठी हितावह असते. प्रश्न: कोणत्या वेळी ती जागा खूप घट्ट असते? उत्तर: प्रत्येक व्यक्तीची शारीरिक स्थिती वेगळी असते. वय आणि अनुभव यावर काही गोष्टी अवलंबून असतात. आरोग्य चांगले असल्यास शरीर संतुलित राहते. अशा गोष्टींबाबत गैरसमज ठेवू नयेत. प्रश्न: कोठे हात लावल्यास ती चवतावून प्रतिक्रिया देते? उत्तर: प्रत्येकाला वेगवेगळ्या प्रकारे स्पर्श आवडतो. संमतीशिवाय कोणताही स्पर्श करू नये. संवादातून एकमेकांच्या आवडी समजून घ्याव्यात. आदर आणि मर्यादा पाळणे अत्यंत आवश्यक आहे. प्रश्न: सर्वात जास्त आनंद कशाने होते? उत्तर: एकमेकांवर प्रेम आणि विश्वास असल्यास आनंद वाढतो. भावनिक जवळीक अधिक महत्त्वाची असते. समजूतदारपणा आणि सहकार्य नातं सुंदर बनवते. मनापासून दिलेला वेळ समाधान देतो. प्रश्न: आनंदी राहण्यासाठी आठवड्यातून किती वेळा जवळीक ठेवली पाहिजे? उत्तर: यासाठी ठराविक संख्या नसते. दोघांच्या सोयी आणि इच्छेनुसार निर्णय घ्यावा. गुणवत्तेला प्रमाणापेक्षा जास्त महत्त्व द्यावे. समतोल आणि आरोग्यदायी नातं ठेवणे आवश्यक आहे. प्रश्न: स्त्रीचे वजन कशाने जास्त वाढते? उत्तर: वजन वाढणे आहार आणि जीवनशैलीवर अवलंबून असते. नियमित व्यायाम आणि संतुलित आहार महत्त्वाचा आहे. हार्मोन्स आणि आरोग्य स्थिती देखील कारणीभूत असतात. आरोग्यदायी सवयी अंगीकारल्यास नियंत्रण ठेवता येते. प्रश्न: एखादी वस्तू जर काळी आणि लांब असेल तर त्याला काय म्हणतात? उत्तर: वस्तूचे वर्णन तिच्या रंग आणि आकारावर होते. काळी आणि लांब वस्तू अनेक प्रकारच्या असू शकतात. योग्य संदर्भात त्याचे नाव निश्चित होते. फक्त रंगावरून निष्कर्ष काढू नये. प्रश्न: फळ जर छोटे असेल तर त्याचा उपयोग कसा करावा?
उत्तर, छोटे फळही पौष्टिक असू शकते. त्याचा योग्य प्रकारे वापर करावा. आकारापेक्षा गुणधर्म महत्त्वाचे असतात. संतुलित आहारात त्याचा समावेश करता येतो. प्रश्न, मागून टाकल्यास पोट भरते का? उत्तर, पोट भरणे हे खाण्यावर अवलंबून असते. योग्य प्रमाणात अन्न घेतल्यास तृप्ती मिळते. फक्त पद्धती बदलल्याने पोट भरत नाही. संतुलित आहार घेणे आवश्यक आहे. प्रश्न, कोणते आंबे गोल आणि मोठे असतात? उत्तर, आंब्याच्या विविध जाती असतात. काही जाती आकाराने मोठ्या आणि गोल असतात. हवामान आणि प्रदेशानुसार त्यांचा आकार बदलतो. ताजे आणि पिकलेले आंबे अधिक स्वादिष्ट असतात.